दिवशी त्यांनी ते आले. मग मी त्यांना म्हटलं, सर मला FIRची कॉपी हवी आहे, हे ते. त्यांनी 2 मिनटं मला असं बघितलं. मला म्हटले, रात्री तू कुठं थांबतेस? मी म्हटलं, ह्याचा अर्थ काय झाला सर, तुम्ही मला सांगा. मग हा प्रश्न तिथे एक स्त्री असती तर त्याला पोलिसांनी विचारला असता का? रात्री कुठं थांबतेस म्हणजे माझ्या समाजाला तेच बघितलं जातं की रात्री व्यवसाय करतात आहेत म्हणून. पण सगळ्यांनाच तुम्ही एकसारखं जज करता का? मग सगळे पुरुषसुद्धा दारू पितात का? सगळे पुरुषसुद्धा रेड लाईट एरियामध्ये जातात का? हा प्रश्न का नाही विचारत मग आपण? पण तुम्ही डायरेक्टली मला जर विचारू शकता, मग एका स्त्रीला विचारायचं होतं, का नाही विचारत? वैश्य व्यवसायामध्ये स्त्रिया पण आहेत. म्हणजे मी कुणाचा अनादर नाही करत आहे, पण जे सत्य परिस्थिती आहे तेच. पण आपण सगळ्याच लोकांना जज नाही करू शकत ना. एका किंवा 2 व्यक्तींमुळं आपण सगळ्या समाजाला जज नाही करू शकत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला बोलण्यापूर्वी किंवा त्याच्याशी संवाद साधण्यापूर्वी किंवा काही असं बोलण्यापूर्वी आपण 2 वेळा विचार केला पाहिजे की ती व्यक्ती ॲक्च्युली काय करते, किंवा पहिला जाणून घ्या की ती समोरची व्यक्ती काय करते.